नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे. हे बघा, मस्त अशी कांदा भजी. पावसाळा असतो का हिवाळा असतो, प्रत्येक जणांकडे कांदा भजी असते आणि वर्षाचे 12 महिने कोण नाही कधी ना कधी तरी कांदा भजी करतच असतात. तर त्यासाठी कांदा भजीसाठी मी छोटे मीडियम साईजचे 5 कांदे घेतलेले आहे. कांदे आपल्याला अगदी बारीक स्लाईस असे बारीक कापून घ्यायचे आहेत आणि मी आता सुरीने कापणार नाही आहे. त्यासाठी बघा, मी ओवा, मीठ, आलं, मिरची आणि कोथिंबीर एवढाच वापर करणार आहे. ह्यामध्ये मी हळदीचा वापर करणार नाही आहे आणि चण्याचं पीठ तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच वापरायचं आहे आणि तेवढंच मी घेतलेलं आहे. आणि आता आपले कांदे बघा, मी साफ असे करून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला मी सुरीचा वापर न करता हे जे स्लाईस असतं, बटाट्याचं स्लाईस किंवा तुम्ही वेफर्स वगैरे करतात त्याच्यावरती केलं ना का एकदम बारीक असं होऊन जातं. त्यामुळे काय होते माहिती आहे, आपली कांदा भजी आहे ना कुरकुरीत होण्यास मदत होते. सुरीने आपलं मध्ये कसं थोडं बारीक थोडं जाड असं होऊन जातं. त्याच्यामुळे हे स्लाईसवरती मी चांगलं असं बारीक असं करून घेतलं. आता पाऊस बोलला तर भजी तर हवीच आहे मंडळी. तुम्ही नुसती भजी खा किंवा जेवणाबरोबर तुम्ही भजी खाल्लात तरी चालेल. हां, की वरण भात भजी, पिठी भात भजी असं खाल्लात तरी चालेल. तर वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही भज्या करून खाल्लात तरी चालेल पावसाळ्यामध्ये. तर आता ही तुम्हाला मी कांदा भजी करून दाखवते आणि कांदा भजी तर एक नंबरच असते. त्याच्यामुळे आपण आता कांदा भजीचा आस्वाद घेऊया. आता हे मी छान असं बारीक कापून घेते आणि बारीक कापून घेतल्याच्या नंतर आपल्याला मंडळी काय करायचं, अगदी 2 मिनटासाठी मीठ लावून घ्यायचं. तर आपण काय माहिती आहे, बारीक एकदम कापल्यामुळे आहे ना 2 मिनटं बस होऊन जातं. 5 ते 6 मिनटं जास्त करायची गरज नाही, नाहीतर जास्त त्याला पाणी सुटून जातं. 2 मिनटाचंच फक्त ठेवायचं, कारण एकदम बारीक असल्यामुळे. तर आता मी कांद्याला चांगलं मीठ लावून घेतलं आणि अगदी 2 मिनटं फक्त ठेवून घेतलं. तर हे बघा, ह्याला मस्त असं पाणी चांगलं सुटलेलं आहे. आता मी ज्या बाऊलमध्ये चांगलं मळून घेणार आहे त्या बाऊलमध्ये हे सर्व कांदा घालून घेते आणि बाकीचे सर्व साहित्य त्या बाऊलमध्ये मी घालून घेणार आहे. ते बघा, आपल्याला ह्यामध्ये काय माहिती आहे, कांदा भजी करत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. ह्या कांद्याला जे पाणी सुटतं त्यातच तुम्हाला भजी करायची आहे. त्यामुळे काय माहिती आहे, भजी चांगली चविष्ट होते मंडळी. आता मी एक तुकडा असा असतो ना, तो आलं चांगलं साफ करून आणि 5 ते 6 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहे. तुमच्याकडे जर लहान मुलं खात असतील तर तिखट मिरच्या नाही घातल्यात तरी चालेल. गोड अशा मिरच्या मिळतात पोपटी कलरच्या, त्या घातल्यात तरी चालेल. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा जरा हातावरती क्रश करून घालायचा. आलं, हिरव्या मिरच्या आणि ओवा हे सर्व घालून घेतल्याच्यानंतर आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मंडळी. आणि नंतर ह्यामध्ये थोडं थोडं करून आता पिठाचा वापर करायचा आहे. तर आता मी ह्या हाताबरोबर ह्यामध्ये पिठाचा वापर करते. पहिलं तुम्हाला वाटलं तर थोडं पीठ घालून घ्या, पण मी हे सर्व जे छोटा बाऊल आहे त्यामध्ये पीठ घेतलेलं आहे. मोठं बाऊल नाही आहे, त्यामुळे छोटं बाऊल हे पूर्ण पीठ मी वापरणार आहे. आता हे मी थोडं थोडं आधी पीठ लावून घेते आणि नंतर मग आपल्याला शेवटी कशी माहिती आहे, कोथिंबीर घालायची. नाहीतर कोथिंबीर तुम्ही आधी घातलात ना, ती मुडून तिचं बारीक होऊन जाणार. कोथिंबीर थोडीशी अशी काय माहिती आहे, अशी क्रंची अशी आपल्याला भजीमध्ये लागली गेली पाहिजे. त्याच्यामुळे कोथिंबीर तुम्ही शेवटी घालायची मंडळी कधी पण. आणि आता हे मी सर्व जे पीठ होतं ते छोट्या बाऊलमध्ये घेतलेलं ते ह्यामध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित असं एकजीव करायचं. जास्त असं मुरडून करायचं नाही, फक्त सुकं पीठ आहे त्या कांद्याला चांगलं लागलं गेलं पाहिजे. आणि आता ही मी जी कोथिंबीर आहे, कोथिंबीर असेल तर भरपूर घाला, नसेल तर थोडी घातली तरी चालेल. पावसाळ्यात काय माहिती आहे, कोथिंबीर मिळताना थोडीशी मुश्किल असते आणि आता ह्यावेळेला मला काय सुकवून ठेवता लक्षात आलेलं नाही. त्याच्यामुळे थोडीशी ही कोथिंबीर घातलेली असेल तर मंडळी आपल्याकडे भरपूर घाला. कोथिंबीर भरपूर असेल तर भजीला चांगली छान अशी चव येते. आणि आता ही मस्तपैकी आपली व्यवस्थित असं जे कांदा भजीचं बॅटर आहेत ना ते आपलं करून झाल्याच्यानंतर एका बाजूला मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे. ते एक पळी तेल मी ह्यामध्ये घालून घेतलं आहे. गरम असल्यामुळे प्रथम काय करायचं, चमच्याने असं एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर पाहिजे तर हाताने आपण करून घेतल्यात तरी चालेल, कारण शेवटी आपल्याला हातानेच भजी घालायची आहे, चमच्याने घालायची नाही आहे. तर आता हे मी सर्व हाताने एकजीव करून घेते आणि मग नंतर आपल्याला भजी करून घ्यायची आहे. मंडळी, या भजीला ना खेकडा भजीसुद्धा म्हटलं जातं, कारण त्याला असं खेकड्यासारखे कांद्याचे जे पाय वगैरे दिसत असतात त्यामुळे त्याला खेकडा भजीसुद्धा म्हटलं जातं. आणि तेल आता चांगलं तापलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये तापलं गेल्याच्यानंतर किंचित मी बारीक करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला जेवढी मावतील तेवढीच भजी घालून घ्यायची. छोटी घाला, मोठी घाला, तुम्हाला जशी घालता येतील त्याप्रमाणे तुम्ही घालून घ्या. एक बाजू झाली ना काय मगच आपल्याला पलटी करून घ्यायचे. आता ही चांगली मी एक बाजू होऊ देते. आता ही मी सर्व भजी यामध्ये घालून घेतलेली आहे
आता ही मस्त असतं बघा, सोनेरी कलर येत आलेला आहे. पहिलं जे आपण घालतो ते पहिलं पलटी करून घ्यायचं. आपल्याला माहीत असतं की कोणती भजी आपल्याला अलटी पलटी करून घ्यायची आहे आणि तशा प्रकारे ती भजी दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस भाजली गेली पाहिजे. आता काय मंडळी माहिती आहे, हळद घातली ना तर तुमची भजी जास्त काळपट होते आणि फास्ट गॅस ठेवायचा नाही. फास्ट गॅस ठेवलं तर आतून थोडंसं नरम राहू शकतं. त्याच्यामुळे किंचित स्लो करायचं आहे, एकदम पण स्लो करायचं नाही. एकदम स्लो केला तर एकदम ती नरमच होऊन जाणार. त्यामुळे किंचित स्लो करून घ्यायचं. फास्ट केलं तर एकदम करपून जाणार. त्याच्यामुळे एकदा तेल तापल्याच्यानंतर किंचित स्लो करून अशा प्रकारे असा रंग सोनेरी रंग येईपर्यंत छान अशी खरपूस होईपर्यंत तुम्हाला ही कांदा भजी मंडळी छान अशी फ्राय करून घ्यायची. खेकडा भजी म्हणा किंवा कांदा भजी म्हणा. आता भजी जर तुम्ही पलटी करत असताना ना चिमट्याचा वापर करा किंवा काय माहिती आहे, अंगावर हातावरती तेल उडण्याची शक्यता असते ना, त्यामुळे कधी पण चिमट्याचा वापर करूनच तुम्ही कोणताही जो तळणीचा पदार्थ असतो ना तो मंडळी तळून घ्यायचा असतो. आता ही मी चांगली असं चाळणीमध्ये घालून घेतली, जेणेकरून तेल असेल ना ते निथळलं जातं. आता दुसरी बॅच पण मी घालून दाखवते आणि अशाच प्रकारे ही दुसऱ्या बॅचची पण भजी तळून घ्यायची. आणि पावसामध्ये भजी आणि चहा किंवा गरमागरम कॉफी याचा चांगला तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आता ही मी भजी चांगली फ्राय करून घेते. आता हे बघा, दुसऱ्या बॅचची पण आता ही भजी मी सगळी घालून घेतलेली आहे. एक बाजू झाली काय पलटी करून घ्यायची. लगेच पलटी करायला घाई करायची नाही, कारण का माहिती आहे, कढईला ही जी भजी असते चिकटलेली असते. तुम्ही लगेच पलटी करायला गेलं तर ते सगळं कढईला चिकटलं जातं, सुटत नाही वेळेवरती. त्याच्यामुळे एक बाजू झाल्याच्या नंतरच मंडळी कधी पण पलटी करून घ्यायची. आता ही भजी छान अशी आपली भाजली गेलेली आहे. आता ही दुसऱ्या बॅचमधली पण भजी मी काढून घेते आणि मस्त असं चाळणीमध्ये निथळायला ठेवते आणि मस्त असं पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी, गरमागरम चहाचा आस्वाद घ्यायचा. हातावर तुम्हाला तिखट चटणी हवी झाली तर तिखट चटणीचा आस्वाद घ्या किंवा हिरवी मिरची तळून घेतलेली असेल तिचा पण आस्वाद घेतला तरी चालेल. आता ही बघा, अशा प्रकारे मंडळी मी बाकीची सर्व भजी काढून घेते. कांदा भजी म्हणा किंवा खेकडा भजी म्हणा, एक नंबर झालेली आहे. तर आता बघा, छान अशी आपली भजी झालेली आहे मंडळी, एक नंबर अशी भजी झालेली आहे. आपण पण नक्की अशा प्रकारे भजी करा. हे बघा मंडळी, छान अशी मी आपणात कांदा भजी करून दाखवलेली आहे. आता तुम्हाला मोडून दाखवते. खूप छान अशी भजी झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास मंडळी कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्त राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मंडळी, जे बाजूला बेल आयकॉन असते ती पण क्लिक करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ करते त्याचं नोटिफिकेशन आपणास मिळेल आणि प्रथम आपणास व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मंडळी, ह्या पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे कांदा भजी किंवा इतर भजी पण तुम्ही गरमागरम चहाबरोबर त्याचा आस्वाद घ्या.